चला राम राम मंडळी. आज पावसाने सुरुवात चांगली केलेली आहे आणि सकाळपासून पाऊस पडतोय. आपल्या गाडीमध्ये 2 कांड्या गॅस आहे. त्याचा मी विचार केला, म्हटलं बिना कामाचा गॅस पंपाकडे जाऊन वेळ वायाला घालण्याचा अर्थ नाही. तर भेटली बुकिंग तर आपण बुकिंग बघूनच निघू. नंतर कुठं पुढं गॅस भेटेल तिथं टाकता येईल. आणि तशाच प्रकारे आपल्याला भेटली चांदणी चौक, कोथरूड चांदणी चौक आलेलं. म्हणलं चेक करा. 8.5 किलोमीटरला 196 रुपये दाखवलेत. चला म्हणलं करू पिकअप. मग काय कशाला वेळ व्हायला घालावा. पण त्याला मी 1.5 किलोमीटर पिकअपला चाललोय. म्हणजे जी प्राईसवर चाललोय त्या प्राईसच्या आसपासवरच आहे. जास्त काय एक्स्ट्रा भेटले तसं नाही. चला बघू, पहिली पिकअप करू आपण आता. पहिला पिकअप झाल्याच्या नंतर बघू आता किती होईल आज धंदा. राईड नंबर 3 भेटलेली आपल्याला. 3 बुकिंग आपल्यासाठी कम्प्लिटली पाषाण. 5.5 किलोमीटर आहे. चला 5.5 किलोमीटरला नक्की किती होतात ते बघू आपण. $95 दाखवतात. चला अशा प्रकारे आपली पहिली बुकिंग ड्रॉप झाली. पहिली बुकिंग भेटली 195 रुपये भेटले. आणि आता सध्याला बघायला गेलं तर इथं हाय डिमांड आहे. तर ह्या हाय डिमांडमध्ये एखादी मोठा आकडा भेटू शकतो का आपण बघू. की कुठला भेटेल हे बघू. कारण काय आहे, आकडे भरपूर मोठे दिसतात पण जे कामाचे नाही आहेत ते आकडे मोठे दिसतात. आणि जे कामाचे आहेत ते स्टुडंट राईडमुळे सगळे रेट डाऊन दाखवत आहेत. चला बघू कुठले आकडे भेटेल आपल्याला आता. दुसरा राईड नंबर दुसरी राईड आपल्याला बसलेली आहे बालेवाडी बसलेली आहे 8 किलोमीटरला 21 मिनिटामध्ये ड्रॉप. आणि अमाऊंट दाखवलेली आहे, तुम्ही बघचाल थोड्या वेळेस कशाला अमाऊंट सांगू. चला करू पहिला पिकअप आपण. 1687 काय टाकलंय मग शिव कर बघतो धंद्याचं थोडं. 239 दाखवते. 239. चला आपण बघू आता. आत्ताची राईड ड्रॉप झाली. आत्ता 8-8.5 किलोमीटरला आपल्याला भेटले कम्प्लिटली 239 रुपये. आता बघू बाणेरला आहे. बाणेरला हाय डिमांड थोडंफार आहे. हाय डिमांडमध्ये कुठली बसती हे बघू. आणि एवढा धुमाकूळ वाजत नाहीये हे मेन महत्वाचं पॉईंट आहे. एक टूंग बसता है, उसके बाद चालू रहता है. 117 रुपये दाखवत आहे. बरी वाटते. एखाद्याला तुम्ही मदत केली ना की एक देव तुम्हाला मदत करतो हे खरं आहे. त्याची कावत कशासाठी म्हणलं की 1200 मीटरवरून पिकअप आहे आता. आणि मी मदत म्हणजे काय केली, एखादा मोबाईल खराब झाला ना मित्राचा आणि तो म्हटलं की दादा इथं मोबाईल शॉपी जवळपास कुठं रिपेअरिंगवाला आहे का. मग त्याला मी रिपेअरिंगवाल्याकडं आणलं. मी मीटरने बी नाही आणलं. मी त्याला फक्त कॅज्युअली म्हटलं की मदतीसाठी. एक 2 ते 3 मिनिटं. तर त्याला फक्त मी मदतीसाठी हात केला होता. म्हणलं मीटरने मी नाही म्हणलं. कारण कसं असतं, मोबाईल खराब झाला तर माणूस कॉन्टॅक्ट करू शकत नाही. त्याला मोबाईल शॉपी उडत नाही. तो म्हणलं गुगल करून बघायला. गुगल केलं, गुगलला काही दिसलं नाही. पाषाणमध्ये माझ्या मित्राचे मोबाईल शॉपी होते. साई चौक का खालचा चौक मलाही नाही माहिती. या चौकात तुम्हाला चौक बी दाखवतो. त्याच चौकात तुम्हाला राईट टर्न मारायचं आहे. त्याच्यावर तो चौक बी दाखवतो तुम्हाला. जर आले कधी तर तुम्ही तिथे जाऊ शकता. मित्राचे मोबाईल शॉपी म्हणजे मित्र तिथं कामाला आहे. मित्र ओनर नाही आहे तिथला. मित्र फक्त कामाला आहे. मला असं सांगायचं होतं की एखाद्याला मदत केली. मी त्याला 20 रुपयामध्ये आणलं. मला इथं वारजे देवानी आरामात बसून दिली. 171 रुपयाचीच होती वारजे ब्रिज वारजे. पण नशिबाला आपल्याला घराकडे जेवायला जायचं होतं आणि बुकिंग भेटली. हा आहे चौक. तो बघा बघू शकता हा चौक आहे. इथे HP चा पेट्रोल पंप आहे बघा. पाषाणमध्ये एकच HP चा पेट्रोल पंप आहे. HP च्या पेट्रोल पंपाच्या अपोजिट साईडला तुम्हाला मोबाईल शॉप बघायला भेटेल. आणि मित्राचं नाव आहे तृणाल. तर तुम्ही माझं गेला तर नाव घेऊन जाऊ शकता. तसं तर पहिलं आपण पिकअपला जाऊ. कारण की आपला मेन महत्वाचा पिकअप आहे. तर एवढी बक्षिसी केली, जर पिकअप कॅन्सल झाला तर सगळं जाईल वायाला.
चला तर बघू पिकअप कुठे आहे आणि किती होतात वारजेचे हे पण बघू. 3061 का? नाही OTP रॉंग दाखवते. सॉरी 3661. चला. ₹180 दाखवते. मला भावांना अशा प्रकारे आपण पाषाणमधनं वारजे ब्रिज येत आहे. माय मंगेशकरच्या अपोजिट साईडला आहे. तर आपल्याला भेटले 10 किलोमीटरला ₹180 आणि अशाच प्रकारे 2.5 किलोमीटरला ₹63 बी दाखवले. आणि बसली बुकिंग आपल्याला माय मंगेशकर मधनच बसले अंदाज. नाव ज्या हॉस्पिटलचं घेतलं तिथनंच बुकिंग बसली आनंदनगर. आणि आपल्याला मेन महत्वाचं घराकडे जेवण्यासाठी जायचं होतं आणि बुकिंग बी अशी भेटली ना. नशीब लागतं काही काही वेळेस. काय काय वेळेस आपल्या घराकडच्या वाचतात पण बुकिंगच बसत नाही. चला चला जाऊ द्या, आज आपलं नशीब चांगलं आहे म्हणणं आहे त्याचं. तर आपण जाऊ पिकअप करून. 7891 नांदेड अहमदपूर साईड 66. अशा प्रकारे आपला वारजेवरनं पण ₹66 भेटले आपल्याला इथे येण्याचे. तर चला बघू, आता जाणार आहे घराकडे, थोडं घरी जाऊन येतो. पण नंतर मग गॅस बी टाकायचा होता. गॅस सकाळी टाकला नव्हता आपण, त्याच्यावर मग दुपारच्या नंतर आपण भेटू. आता दुपारच्या नंतर पॉवरफुल मध्ये येणार आपण. नरेगावात आपल्याला एक पंप भेटला, पूर्ण मोकळा भेटला नशिबाने आपल्या. तर गॅस टाकून झाला. गॅस बसला ₹346 ऑफलाईन पंप होता थोडा, त्याच्यामुळं गर्दी बी नव्हती. आणि प्लस रेट पण व्यवस्थित होता, 95 पॉईंट किती होता. ते जाऊ दे, ते झालं. ₹350 गॅस बसला आपल्या गाडीत. तर आता पहिली राईड उचलली आपण इथं श्रीरामनगर बागदान. आता बघू की हायवे पूर्ण जाम आहे. तर अशा प्रकारे आता किती वेळ लागेल जाण्यासाठी आणि मीटरने कस्टमर ॲग्री करेल का, दोन्ही गोष्टी बघू आपण. या पिकअपला जाण्याच्या आधीच, पिकअपला अर्धवट इथनं इथपर्यंत आलो होतो आपण. एवढं जाण्यामध्ये राईड केली कॅन्सल. एवढा वैताग आहे ना धंद्यामध्ये. उगा धंदा दिसायला धंदा दिसतो, पैसा दिसतो, सगळं दिसतं. तर वैतागवाडी तेवढीच आहे. ट्रॅफिकची वैतागवाडी वेगळी, कस्टमरचे वैताग वेगळा असतो. कस्टमर गाडीत बसल्यानंतर टेन्शन ते वेगळं आहे. आणि वरनं ही गाडी लवकर पावसानं चालू होत नाही त्याचं एक टेन्शन वेगळंच. बघा काय टेन्शन कमी आहे सांगा मला फक्त. आता याच्यात काय करावं काय एका माणसाने, किती किती त्रास सहन करावा. आत्ता चालू झाले, जास्त त्रास देत नाही तशी लक्ष्मी आपली, त्याच्यामुळे आपल्यासाठी बेस्ट आहे. पण त्रास आहे ह्या लाईटमध्ये, तेवढं गॅरंटेड धरा की कुठलीही लाईन आणि कुठलाही पैसा इन्कम करायचा जरिया सोप्पा तर कधीच नसतो. चला तर आपण पहिलं पिकअप करू. आत्ता बसली आपल्याला आनंदनगर बसलेली आहे ₹80 तर जाऊ पिकअप करू. आणि मेन महत्वाचं कसं आहे की काही पंप जाम आहेत, पण काही पंप अजून पण सिक्रेटली भरपूर गर्दी कमी आहे यांना. तर तुम्ही त्या पंप यूज करायचे असतील तर मला कमेंट्स करा. तर मी तुम्हाला पंप सांगू शकतोय की तो पंप 80% तरी तुम्हाला मोकळाच भेटेल. आणि तो बी आपल्या वडगाव, दायरी, नरे, सैंगड रोड ह्या परिसरासाठी. 11 ओके. $89 दाखवतोय. कडक नोट भेटली. ₹10 आपण रिटर्न केले, ते 89 झालेले. ₹11 म्हणजे आपल्याला ₹90 पडली बुकिंग ही. चला नेक्स्ट राईड आता बघू. अशा प्रकारे हा पण ड्रॉ झाला. ₹90 आपल्याला ह्या बुकिंग कडनं भेटले. आणि ₹100 कडकडीत नोट तर बघितलीच असतात तुम्ही. आता चाललोय आपण परत सनसिटीमध्ये. आता सनसिटीत नेक्स्ट राईड कुठली पडणार आहे हे बघू.
कारण की काय आहे, वातावरण पूर्ण धंद्याचा लो झालेलं आहे. पण पाऊस जोपर्यंत पडतो तोपर्यंत धंदा आपल्याला कंटिन्यू मिळतो, एवढी गॅरंटी आहे. तर आता सनसिटीत आपली टाकी तर गॅस टाकी तर फुल आहे, आपली एनर्जी पण भरपूर फुल आहे. फक्त एक अपेक्षा आहे की एक राईड मोठी पडावी. आता ती राईड कधी पडेल हे नाही सांगू शकत आपण. आणि इथला एक वडापाव आहे, तो वडापाव मला मागच्या वेळी एवढा काही खास वाटला नाही म्हणून नाही खायचा. 25 रुपयाचा वडापाव म्हणल्याच्या नंतर मूडच जातो मेन महत्वाचा आकड्याला बघून, आणि टेस्टला बघून पण एवढा काही असं वाटलं नाही की घ्यावं म्हणून. काही काही जागेवर गेल्याच्या नंतर लगेच आठवतं की आता सिटीत गेलं की सिटीत गेल्या गेल्या मला एक गोष्ट आठवते की ढवळे अमृततुल्य चायसाठी एक नंबर क्वालिटी देतं. तर ते आपल्या डोक्यामध्ये लगेच येतं. ढवळे अमृततुल्य ह्या शाखेने एक इन्स्टासाठी एक अकाउंट खोललेलं आहे. त्या अकाउंटला माझ्या म्हणण्याने जेवढे फॉलो करचाल तेवढं जास्तीत जास्त फॉलो करा. कारण की आपल्या भावाचं अकाउंट आहे म्हणल्याच्या नंतर, आणि क्वालिटी आणि क्वांटिटीसाठी एक नंबरला येणार एवढी गॅरंटी आहे. तर सगळ्यांनी जाऊन फॉलो करावं एवढी माझी पर्सनली म्हणणं आहे. त्या अकाउंटला मी कोलॅबोरेशन करतो, त्या अकाउंटला जाऊन सगळ्यांनी फॉलो करावं. भावांनो, आता सध्याला कस्टमरला मी भरपूर डिमांड आली आहे. कस्टमर येता एका कॅन्सल करू म्हणून मेसेज टाकायला लागला, येता एका कॅन्सल करू. म्हणजे कस्टमरला बी ड्रायव्हरची गरज नाही आणि ड्रायव्हरला बी कस्टमरची गरज नाही आहे, असं सध्याचं पुण्यातलं कंडिशन चालू आहे. चला जाऊ दे, आपल्याला गरज आहे आपण जाऊ. 259 रुपये दाखवलेले बाणेर आहे, चालते म्हणून चाललंय. आता बघू किती होतात नक्की. $287 दाखवत आहे. जे घट भाजी खातात. चला 600 मीटरवर लगेच पडली आहे, तर कशाला सोडावी. जायच्या रोडला का यायच्या रोडला वाटते. चला आता आपण आलेलो सेंगर रोड ना, सेंगर रोडवरनं झाले 287 रुपीज. आता मला किती भेटले त्याच्यातले लगेच सांगतो. मला भेटलेली अमाऊंट आहे 284 भेटली. चांगली गोष्ट आहे, म्हणजे 16 किलोमीटरला 284 भेटले. आणि ॲडव्हान्समध्ये लगेच 500 मीटरवरनंच आपल्याला लगेच पडली आहे बालेवाडी. बालेवाडी बघू किती रुपयाची आहे. 108 रुपये दाखवत आहे. ये फ्लैश कर दो यार. उधर स्कॅनर मध्ये येतं ना फ्लॅश. चला भाऊ ना, अशा प्रकारे आपला हा पण ड्रॉप झाला. ह्या ड्रॉपचे आपल्याला भेटले 108 रुपये भेटले. चला बघू नेक्स्ट राईड बालेवाडी मधनं कुठली भेटते आपल्याला. हे चार्जेस लावून किती झालेत मला सांग. 211 रुपये दाखवत आहे. 12 रुपये. नहीं क्या 6 किलोमीटर क्या आ गया 212. नहीं ना, अरे वो मेरा एक कैंसिल भी किया था ना मैंने परसों रिटर्न पे, तो चार्जेस लगे. हाँ 6 किलोमीटर डाले. हाँ अरे ये तो दिक्कत है. अरे स्कूटी का क्या बताऊँ तुमको, क्या हुआ है पूरे दोनों नहीं, दोनों टायर पूरे हिल रहे, खराब हो गए, घिस गए.
आम्ही किती चला भावंड, आपल्याला नेक्स्ट राईड पडली. इथे ऍक्सिडेंट झाला होता. बिहारी होता अंदाज, त्याला बी सपोर्ट करणं चालू होतं, पण जास्तीत जास्त महिलाच्या साईडने सपोर्ट होतो हे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळं काय बोलू नाही शकत. आणि मेन महत्वाचं सांगायचं रिझन, आता आपल्याला पडली वारजे. आता कसं आहे, त्या ऍक्सिडेंटमध्ये आपला काय हात बी नव्हता, आपल्याला कोण ओळखत बी नाही, काही नाही, आपल्यासमोर काय झालेली बी गोष्ट नाही, तर आपण तिथं थांबून उपयोग नाही आपला. तर आता बसली वारजे. आता चला बघू वारजेचा करू पिकअप आता आपण. 7507 7507. एक सेकंड. 105 रुपये करा. आपल्याला खडकवासल्याचं भाडं भेटलेलं, त्यांना सोडलं, म्हणजे वारज्यातनं खडकवासला आलेलो आपण. वारज्यातनं खडकवासला गेलो आणि खडकवासल्यातनं म्हणजे सोडलं त्यांना. त्यांचे आपल्याला भेटले 600 रुपये. पिले होते, थोडेसे ड्रिंक केलेले होते, त्याच्यामुळे थोडंसं फिरणं झालं त्यांच्यासोबत जास्त. तर आजची टोटल किती झाली चला बघू आपण आता.